तर जिंदगी में कांटे होने ही चाहिए, जो आसानी से पार कर ले उनको क्या मालूम कांटों का दर्द क्या होता है. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड नवीन दिसत असेल कारण की मी गावाकडे आलतो. तर आजचा पूर्ण ब्लॉग आपला गावाकडचा असणार आहे. आणि आपले मामा हे मोठे मामा सकाळी सकाळी चुलीजवळ बसले, पाणी तापवणं चालू आहे. आजचा आपला ब्लॉग पुरा खेडेगावाचा असणार आहे. मामा आपला ट्रॅव्हलचा ब्लॉग नाही बनला, त्याच्यासाठी माफी द्या मला, कारण की तिथं आवाजाचा खूप इश्यू आहे. मी अपलोड करायला केला असता, पण इकडं इंटरनेटचा पण खूप सारा इश्यू आहे. इकडं इंटरनेट स्पीड बरोबर नाही आहे, त्याच्यामुळं आपण तो ब्लॉग अपलोड नाही केला. समझ रहे हो ना. आपल्या सबस्क्रायबरसाठी मोठं गिफ्ट येते. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा. तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आणणार मी. तो कोणी विचार पण नाही केला असेल तेवढं मोठं गिफ्ट असणार आहे आपलं. त्याच्यासाठी आपल्या चॅनलचे लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा. माझ्या नानीचं गाव आहे, तुम्हाला ते नानी माहीत असेल. ही नानी आहे माझी, कारण की नानीनं आपल्याला गावाहून गिफ्ट पाठवलं होते. नानीचं घर आहे, तर आज तिथं थांबलो होतो मी. आणि माझं घर पण दाखवतो मी तुम्हाला. करून मी थोडासा घाईघाईनं आलतो, तर आपला ब्रश घरीच राहिलेला आहे. तर आता मी चाललोय हे पैसे घेऊन ब्रश घेऊन येतो, मग भेटतो मी तुम्हाला. इथं खूप म्हणजे रम्य वातावरण पूर्ण खेड्यागावाचं, मी तुम्हाला ते पण दाखवतो. पूर्ण देशी असल्याचं फिलिंग येतं. आमच्या खेड्यागावाचे दुकान इथंच बस स्टँड आहे आमचा. आणि आपला भाई आपल्याला ब्रश देतोय. क्या बोलते भाई, बरं आहे का? ब्रश घेऊन आता दात घासतो मी आणि मग भेटतो तुम्हाला, कारण की इथं सकाळी लवकर झाली. 6:30ला उठलेलो मी झोपेतून. तर मी मामाला विचारलं की मी पातळ झालो. मामा मी पातळ दिसतंय का, बारीक झालो मी? मामा नाही म्हणते. मामा म्हणते हा म्हणावं लागतं म्हणे, मग माणसाला इच्छा येते म्हणे बारीक होण्यासाठी. म्हणे माणूस मेहनत करतो आणि व्यायाम करतो आणि मग बारीक होण्यासाठी म्हणे. मामा पण मजा घ्यायला लागली. माझ्या मम्मीचं घर आणि हे दिसतंय का, हे माझ्या पप्पाचं घर आहे. हे घर माझं, घराचं काम पूर्ण नाही झालेलं अजून. तर हे मित्रांनो जिना, आणि आपल्या घराच्या गच्चीवर आलोय आपण. आणि इथून माझं गाव बघा पूर्ण. हे गावाची सुरुवात आहे इथून, आणि हे पूर्ण माझं गाव आहे मित्रांनो. हे पूर्ण मग गाव नाही, आता तांडा म्हणतात आमच्या गावाला. म्हणजे मी जिथं राहतो तांड्यात राहतो. आणि ते समोर मंदिर दिसतंय मित्रांनो, हे समोर मंदिर, ते आमचं गाव आहे तिकडं. आणि आम्ही तांड्यात राहतो. हे आमचा तांडा आहे पूर्ण. हा माझ्या घरावरून व्ह्यू आहे. हा पुरा हिरवगार पूर्ण निसर्गरम्य असं पूर्ण शेती आहे. इकडं जिकडं तुम्ही पाहसान तिकडं पूर्ण शेती आहे. इकडं पण शेती आहे, पण इकडं असं रम्य असं वातावरण. आणि तिकडं तलाव पण आहे मित्रांनो. इकडं तलाव पण आहे, मस्त मोठा तलाव आहे. सकाळची 8 झालेले आणि हे लोक तुम्हाला दिसतच असन. सकाळच्या 8 वाजता लोक सकाळी सकाळी शेतात जायले. आणि शेतात जाण्याचं कारण म्हणजे शीड घेतात. शीड तुम्हाला माहीतच असन. तर शीड घेतलेली त्या लोकांनी, तर सकाळी सकाळी शेतात जावं लागतं त्यांना. हे झाडं लावलेली आपल्या घरासमोर. तर एक आंब्याचं झाड किती मोठं झालेलं, छान झालेलं आहे. त्याची वाढ मस्त झालेली. अजून एक आंब्याचं झाड आहे, हे पण मस्त वाढलेलं आहे, पण थोडंसं सुकतंय. ह्याला शेंडे बिंडे चांगले फुटते, थोडेसे शेंडे बिंडे फुटते. अजून एक आंब्याचं झाड आहे, 2-3 लिंबाचे झाडे आहे. आणि एक आपलं ह्याचं झाड आहे कढीपत्त्याचं, हे कढीपत्त्याचं झाड आहे. तर कामानिमित्त मित्रांनो आम्ही चाललेलो आहे वर्दडीला. आणि आमच्या संघ मामा आहे, आमच्या संघ मामा आहे आमचे. क्या बोलते मामा? याला आमच्या ती तर म्हणते मित्रांनो, तुमच्यात काय म्हणते ते सांगा. 2 आहे मामाच्या कामानिमित्त बाहेर. तर मामा तिकडं उभे, हे मामा उभे इकडं. आणि मामा त्यांचं काम करून घेते आणि मी टाइमपास करतो नुसता, हिंडतोय मी इकडं तिकडं.
तर मामाचं काम चालू आहे इथं. मामा इथं उभे. मामाने छोटंसं KGFचं हातोडा बनवलेला आहे. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. त्याच्यासाठी आम्ही आलतो इकडं वर्दळीला. तर आमच्या इकडं असं मोठं मंदिर आहे, पंपुरी बाबाचं मोठं मंदिर आहे. तर त्याचे दर्शन करायला आलेलो आहे आम्ही. त्याचे दर्शन करतो आम्ही, तुम्हाला पण दर्शन करवतो. हे मेन गेट. मेन गेटातून आम्ही आत चाललोय चक्क्यातच. आणि हे असं मोठं मंदिर, पावन मंदिर आहे इथलं. त्याचे तुम्ही पण दर्शन करा. सब सुख है तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरना, बोल बजरंग बली की जय. दर्शन करा बजरंग बलीचे. ह्या मूर्तीची काय खास बात आहे, हे समोरून आहे आणि मागून पण बघा, ही मूर्ती सारखीच आहे. या मंदिराची सगळ्यात प्राचीन महादेवाची पिंड आहे इथं. आणि हे विठ्ठल रुक्मिणी आहे, गजानन बाबा. मित्रांनो हे मंदिर आहे, खूप प्राचीन आहे. 1792 मधलं मंदिर आहे. तर त्याचे पहिले पुजारी बैरागी बाबा यांची समाधी इथंच बांधलेली आहे. आषाढी एकादशला पालखी निघती. तर हे इथून मान्यता आहे की हे इथून पंढरपूरला वारकरी आपल्या पालखीत नेतात. ह्या मूर्त्या मी फोटून ते पंढरपूरवरून आणून मग परत इथं ठेवतात ही पालखी. तर मी आणि माझे मामा दर्शन करायला. तर दर्शन झाल्यानंतर असं प्रसन्न वाटायसाठी 2 मिनिटं इथं बसलेलो आहे आम्ही. आणि गाभारा खूप छान आहे इथला. तुम्हाला सगळ्याचे दर्शन करवले मी. ते मंदिर सगळ्यात प्राचीन आहे. काल मी ट्रॅव्हलिंग करीत होतो, तर संभाजीनगरहून जालन्याला निघलो होतो. तर जालन्याहून एक पॅसेंजर चढली होती, एक आई होती. तर मी ब्लॉग शूट करीत होतो, एक स्टोरी टाकीत होतो मी तुमच्यासाठी मित्रांनो, आपला ब्लॉग आलता म्हणून. तर त्या आई मला म्हणत्या की बाळा म्हणे हे काय बिझनेस करतो म्हणतो म्हणे मोबाईलवर. आई म्हणलं बिझनेस नाही करत म्हणलं, माझी आदत आहे म्हणलं, मी म्हणलं ब्लॉग शूट करतो म्हणलं. तर त्या आई मला म्हणे मला वाटलं की बिझनेस करतो. म्हणलं नाही म्हणलं आई, म्हणलं यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो म्हणलं मी. दर्शन केले आणि आता निघलोय आम्ही घरी जाण्यासाठी. मामाचं काम होतं ते पण झालेलं आहे. तर आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबच्या बटनला असा हातोडा फेकून मारा मित्रांनो, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी घरी पोचलेलो आहे. आता समोर काय प्लॅन बनतो ते सांगतो तुम्हाला. तर मी आणि माझी मामा आलतो मित्रांनो त्यांची शेती पाहायला. मामा संघ आहे माझ्या. आणि इकडं ही सगळी मामाची शेती आहे मित्रांनो, माझ्या मामाची शेती आहे. आणि सोयाबीन बघू शकते, ही पूर्ण सोयाबीन पेरलेली आहे मामाने. जिथपर्यंत तुमची नजर चालली मित्रांनो तिथपर्यंत मामाची शेती आहे पूर्ण. आणि पूर्ण शेतीमध्ये सोयाबीन पेरलेले आहे. ही शीड, कापसाची शेती, शीड घेतलेली मामाने ही. तर आपली मामी उभा आहे तिथं, तुम्हाला मामी दाखवतो मी. ही मामी आहे इथं. क्रॉसिंग चालू आहे इथं याची, नर आणि मादीची शीड. त्याला असं वरच्या साईडला तोडून मग त्याच्यानंतर नर आणि मादीची क्रॉसिंग केली जाते. तर अशा प्रकारे सीड आहे मित्रांनो हे. ह्याच्यात ते मामा उभे, हे मालक आहे, जे ते मालक आहे शेतीचे. तर आज मित्रांनो मी परत संभाजीनगरला येत होतो. तर मग नानीला म्हणलं तर मी परत जातो. तर नानी मुगाच्या शेतात आलती म्हणे, तो चालला तर म्हणे मुगाच्या शेंगा. नानी म्हणे मुगाच्या शेंगा पण घेऊन जाय म्हणे. मग म्हणलं ठीक आहे. नानी म्हणे तिकडं नसन भेटत म्हणे. तर मग मी इथं आलतो मुगाच्या शेतात. तर मला हे मित्रांनो हे तिळाचं झाड आहे, तिळाचं. आपल्या इकडे जास्त माहीत नसन, हे तिळाचे झाड आहे मित्रांनो. आणि मामा म्हणते तुला कळतं का? मामा काय दाखवते पहा काही मामा. शेंगा हे मुगाच्या शेंगा म्हणते मामा. आणि एक शायरी सुचली होती मला, तर ती शायरी तुम्ही पण ऐका. तर जिंदगी में कांटे होने ही चाहिए, जो आसानी से पार कर ले उनको क्या मालूम कांटों का दर्द क्या होता है. तर मी सिडको बस स्टँडवर उतरलो होतो. त्या पाऊस खूप पडत होता, त्याच्यामुळे मी काय ट्रॅव्हलिंगचे आणि काय तिथले शूट नाही घेऊ शकलो. तर मी डायरेक्ट घरी आलेलो आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की आपलाच मराठी माणूस आहे मित्रांनो. त्या मराठी माणसाच्या चॅनलला सपोर्ट करा.